हॅलो फ्रेंड, पूजा सिंपल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मिठ्या शेवळ्या। ईद असल्यामुळे त्याआधी सगळ्यात पहिले कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। बघू शकता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि हे घरचं बनवलेलं तूप आहे। जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा। घरचं बनवलेल्या तुपाचीही तुम्हाला रेसिपी मी देईल। आधी तूप छान आपलं असं विरघळू द्यायचं आहे आणि यामध्ये काजू, हे बघा मी काजू आणि बदाम कट केलेले आहे। काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहे। थोडा मनुका तळून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी काजू आणि बदाम तळण्यासाठी टाकून द्यायचे आहे। छान असे थोडे लालसर होईपर्यंत काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहे। इकडे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचं आहे। बघू शकता फ्रेंड, मनुकाही छान तळून घेतलेला आहे आणि काजू बदामही छान तळून घेतलेले आहे। आणि आता हे 3 लवंग या तुपामध्ये मी टाकून घेणार आहे। आणि आता ह्या शेवळ्या आपल्याला तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायच्या आहे। छान लालसर कलर येईपर्यंत ह्या शेवळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। बघू शकता फ्रेंड, आता शेवळ्या थोड्याफार लालसर होत आलेल्या आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे। बघू शकता फ्रेंड, आता हे पूर्ण दूध जेवढंही आहे तेवढंही मी अर्धा लिटर दूध या शेवळ्यांमध्ये टाकणार आहे। हे अर्धा लिटर दूध आहे आणि हे पूर्ण ह्या शेवळ्यामध्ये टाकून दिलेलं आहे। छान असं आता हे शेवळ्या या दुधामध्ये शिजू द्यायच्या आहे। आणि दुधासोबतच हे जे छोटंसं बघू शकता एवढंसं टिल्लूसं ग्लास आहे, ह्या ग्लासभर या दुधामध्ये मी शेवळ्यांमध्ये साखर टाकणार आहे। तुम्हाला कितपत गोड हवं तेवढं तुम्ही टाकू शकता फ्रेंड। बघू शकता आणि त्यासोबतच जे इलायची पावडर कुटली होती तेही याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। आणि हे आता 5 ते 10 मिनिट छान असं झाकून शिजवायचं आहे। बघू शकता फ्रेंड, 10 मिनिटांमध्ये शेवळ्या शिजून तयार झालेल्या आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही 10 मिनिटात कशा शेवळ्या छान अशा दुधामध्ये तळून शिजून झालेल्या आहे। आणि तुम्ही फक्त याच्यामध्ये दुधाचाच वापर करू शकता किंवा मग पाणीही यूज करू शकता, तुम्हाला तुमच्या चवीनुसार जसं वाटेल तसं। तर यामध्ये आपल्याला मनुका आणि तळून घेतलेले काजू बदाम टाकून द्यायचे आहे। हे छान काजू बदाम तुपामध्ये तळून घेतलेले आहे आणि हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे गोड मिठ्या शेवळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे। बघू शकता फ्रेंड, या आहे गोड शेवळ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चवीलाही खूप सुंदर आणि छान लागते। ईदसाठी बनवून बघा। खुश रहा आणि खात रहा।